सोलापूर लोकसभा मतदारसंघातील रखडलेली विकास कामे, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची भेट घेत त्यांनी 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मार्च आणि एप्रिल 2026 मध्ये मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे केळी, डाळिंब, द्राक्षे आणि मका यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना NDRFच्या निकषांनुसार तत्काळ भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकहिताची कामे राजकीय द्वेषातून प्रलंबित ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपचे सत्ताधारी व लोकप्रतिनिधींवर केला. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन आणि पालकमंत्री या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करावयाच्या विकास कामांना जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे. एकमत डिजिटल करिता विकाससाठी सोलापूर स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली, कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहे. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे NVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देणार. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तो. Thanks for watching Ekmat Digital.